राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड बहुमत दिले। भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आज 15 डिसेंबर मंत्रिमंडळ विस्तार अखेर झालाय, मात्र यावेळी प्रस्थापितांना मोठे धक्के बसल्याचे बघायला मिळतंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलंय। धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचे नाव शेवटपर्यंत संभाव्य यादीत नव्हते। त्यानंतर धनंजय मुंडे यांचा नावाचा समावेश मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत झाला, मात्र शेवटपर्यंत भुजबळांच्या नावाची घोषणा झाली नाही। महायुतीच्या मंत्रिमंडळात आज 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। राष्ट्रवादीकडून एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र यामध्ये छगन भुजबळ यांचा नावाचा समावेश नव्हता। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली, त्यावेळी छगन भुजबळ हे मैदानात उतरले होते। त्यांनी ओबीसी चळवळीचे नेतृत्व केले। राज्यात ओबीसी परिषदा बैठका झाल्या, त्यावेळी छगन भुजबळ उपस्थित असत। विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ विजयी झाले, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चाही होती, मात्र अचानकपणे छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला। अजित पवार भुजबळांवर नाराज असल्याची एक चर्चा आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा भुजबळांच्या नावाला विरोध असल्याचेही सांगितले जात आहे। छगन भुजबळ यांच्या ऐवजी नाशिकमधून मंत्रिमंडळामध्ये नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली।